Dear student, today we will see Science and Technology Part 1st, 8th chapter Metrology. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील 8वं प्रकरण धातू विज्ञान त्या ठिकाणी पाहणार आहोत. इन इट वी विल सी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स, धातूंचे भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, अधातू जे आहेत तर त्या अधातूंचे भौतिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल, धातूंचे रासायनिक गुणधर्म, रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल, धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल, अधातू जे आहेत तर त्या अधातूंचे रासायनिक गुणधर्म, आयनिक बॉन्ड्स, आयनिक संयुग, मेट्रोलॉजी, व्हेरियस कन्सेप्ट, धातू विज्ञान याच्यामधले विविध अशा प्रकारच्या संकल्पना आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. अर्थ वॉज बॉर्न अबाउट 4.5 बिलियन इयर ॲगो. आपली असणारी काही पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षापूर्वी त्या ठिकाणी निर्माण झाली. व्हेरियस फॉर्मेटिव्ह प्रोसेसेस हॅव बीन टेकिंग प्लेस in the core of the earth and its surrounding since its creation till today. निर्मितीपासून पृथ्वीची असणारी काही निर्मिती जी आहे तर त्या निर्मितीपासून आजपर्यंत सतत विविध जडणघडण प्रक्रिया ज्या आहेत तर त्या पृथ्वीच्या कोरमध्ये, गर्भामध्ये आणि भोवताली त्या ठिकाणी होतच आहेत. These having resulted in the formation of various ores, liquids and gases. आणि त्याचाच परिणाम म्हणून विविध अशा प्रकारचे असणारे जे काही खनिजे असतील, द्रवांचे असेल किंवा वायू जे आहे तर त्या वायूंची असणारी जी काही उत्पत्ती जी आहे तर ती उत्पत्ती त्या ठिकाणी झालेली. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेले थिंक अबाउट इट, विचार करायचा आहे. विच मेथड्स डू वी यूज when we want to study many things together at the same time. जेव्हा आपणास अनेक गोष्टींचा असा जो काय अभ्यास जो आहे तर तो अभ्यास एकत्रितपणे अथवा एकाच वेळी त्या ठिकाणी करायचा असतो तेव्हा आपण कोणकोणत्या पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करतो याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करा. द सबस्टन्सेस अराउंड अस आर इन द फॉर्म ऑफ सम आर अदर एलिमेंट्स आर देअर कंपाऊंड्स. आपल्याला माहिती की आपल्या सभोवताली असणारे काही अनेक पदार्थ जे आहेत तर ते कोणत्या ना कोणत्या मूलद्रव्याच्या स्वरूपामध्ये असतात किंवा त्यांची असणारे काही संयुग जे आहेत तर त्या संयुगानं त्या ठिकाणी तयार झालेले असतात. इन द बिगिनिंग एलिमेंट्स वेअर क्लासिफाईड इन अकॉर्डन्स विथ देअर केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज इन टू द टाइप्स मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॉलाइड्स. And these are in use even today. पण मूलद्रव्याचं असणारं जे काही वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण प्रारंभीचा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये त्याच्या रासायनिक आणि भौतिक असणारे काही गुणधर्म जे आहेत तर त्या गुणधर्मानुसार धातू, अधातू आणि धातू सदृश अशा प्रकारच्या प्रकारामध्ये ते असणारे काही मूलद्रव्य जे आहे तर त्या मूलद्रव्यांमध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण जे आहे तर ते वर्गीकरण त्या ठिकाणी करण्यात आलं आणि आजही त्या ठिकाणी ती उपयोगात आहे. म्हणजे असणारे ते काही इलिमेंट्स जे आहेत तर त्या इलिमेंटचं असणारं जे काही क्लासिफिकेशन जे आहे तर ते क्लासिफिकेशन आपल्याला माहिती की मेटल, त्याच्यानंतर नॉन मेटल आणि मेटॅलाइट्स म्हणजे धातू, अधातू आणि धातू सदृश अशा प्रकारच्या 3 गटामध्ये त्या ठिकाणी ती करण्यात आली. यू हॅव स्टडीड देअर कॅरेक्टरिस्टिक्स इन द लास्ट स्टँडर्ड. 9वीला आणि 8वीला जे असणारे जे काही धातू असतील, अधातू असतील, धातू सदृश मूलद्रव्य यांचे असणारे जे काही वैशिष्ट्य जे आहे तर त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास तुम्ही मागील इयत्तेमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. वी आर गोइंग टू गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट देम इन दिस लेसन. आणि या पाठामध्ये आपल्याला त्यांच्याबद्दलची अधिकची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी मिळवणार आहोत.
कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे, सांगा पाहू. व्हॉट आर द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. या ठिकाणी धातू आणि अधातू यांचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपल्याला त्या ठिकाणी विचारले. आता तेच खाली आपल्याला दिलेले की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. पहिलं आपल्याला सांगता येईल की मेटल्स एक्झिस्ट मेनली इन द सॉलिड स्टेट. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स त्या ठिकाणी आपण पाहतोय की जे काही मेटल्स जे आहेत तर ते काय सांगितले, एक्झिस्ट ओनली इन सॉलिड स्टेट. म्हणजे धातू जे आहेत तर ते धातू बहुतेक करून आपल्याला त्या ठिकाणी असणारे काही स्थायू अवस्था ज्या आहेत तर त्या स्थायू अवस्थेमध्ये त्या ठिकाणी द मेटल्स नेमली मर्क्युरी अँड गॅलियम एक्झिस्ट इन द लिक्विड स्टेट ऍट द रूम टेम्परेचर. त्या ठिकाणी एक्सेप्शन दिलेलं आहे, आपोआप त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे मर्क्युरी आणि गॅलियम हे जे काय असणारे जे काही दोन धातू जे आहेत तर ते दोन धातू मात्र काय होता नसतात, गॅस लिक्विड स्टेट जे आहे तर त्या लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला रूम टेम्परेचर जे आहे, कक्ष तापमान जे आहे तर त्या कक्ष तापमानाला मर्क्युरी आणि गॅलियम हे जे काही असणारे जे काही दोन असणारे जे काही सॉलिड जे आहे तर ते सॉलिड मात्र काय होता नसतात, तर आपल्याला त्या ठिकाणी लिक्विड स्टेट जे आहे तर त्या लिक्विड स्टेटमध्ये त्या ठिकाणी आढळून येत नसतात. त्याच्यानंतरचं पुढची कॅरेक्टरिस्टिक सांगितलं आपल्याला की मेटल पजेस लस्टर. जे असणारे जे काही मेटल्स जे आहेत तर त्या मेटलमध्ये आपल्याला सांगितले की लस्टर म्हणजे चाकाकी जे आहे तर ती मेटलमध्ये आपल्याला चाकाकी जे आहे तर ती चाकाकी त्या ठिकाणी आढळून येत नसते. LUSTER लस्टर अशा प्रकारचे त्या ठिकाणी आहे. जी धातू जे आहे तर त्या धातूंच्या अंगी त्या ठिकाणी चकाकी असते. पुढे आपल्याला सांगितलंय द मेटॅलिक लस्टर गोज ऑन डिक्रीजिंग ड्यू टू एक्सपोजर टू द ॲटमॉस्फेरिक गॅस, ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन अँड मॉइश्चर अँड ऑल्सो इन द प्रेझेन्स ऑफ सम रिॲक्टिव्ह गॅसेस. जे काही धातू जे आहे तर त्या धातूंना असणारे जे काही चकाकी जे आहे तर ती चाकाकी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की वातावरण जे आहे तर त्या वातावरणामधलं असणारं ऑक्सिजन किंवा असणारे जे काही हवा जे आहे तर त्या हवेमध्ये असणारे जे काही मॉइश्चर, आर्द्रता जी आहे तर त्या आर्द्रतेमुळं त्याचबरोबर हवेमध्ये असणारे काही रिॲक्टिव्ह गॅसेस, क्रियाशील अशा प्रकारचे असणारे काही वायू जे आहेत तर त्या वायूमुळं हे जे काही धातू जे आहे तर त्या धातूंची असणारे जे काही चाकाकी जे आहे तर ती चाकाकी त्या ठिकाणी कमी कमी होताना दिसते. वी नो दॅट मेटल हॅव द प्रॉपर्टीज नेमली डक्टॅलिटी अँड मालिएबिलिटी. सर्वसाधारणपणे धातू जे आहे तर त्या धातूंच्या अंगी आपल्याला डक्टॅलिटी आणि दुसरं आपल्याला सांगितलंय मालिया. काय सांगितलेलं आहे की डक्टॅलिटी आणि पुढचा गुणधर्म आपल्याला सांगितलेला आहे की मालिएबिलिटी. आता डक्टॅलिटी म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे ठोकून त्याच्यापासून काही करू शकतो आपण, तार जी आहे तर ती तार त्या ठिकाणी बनवू शकतो. ओढून त्या ठिकाणी तार जी आहे तर ती तार त्या ठिकाणी बनवली जाते, त्याला म्हटलेली डक्टॅलिटी. मालिएबिलिटी म्हणजे त्याला ठोकून पातळ अशा प्रकारच्या पत्र्यामध्ये त्या धातूचं जर रूपांतर त्या ठिकाणी आपल्याला करता येत असेल तर अशा प्रकारचा धातूंचा असणारा तो काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्माला म्हटलं आपण त्या ठिकाणी मालिएबिलिटी. पुढे सिमिलरली ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आपल्याला सांगितलंय की सर्वच्या सर्व असणारे जे काही धातू जे आहे तर ती धातू काय सांगितलं आपल्याला की इलेक्ट्रिसिटी आणि हीट या दोघांचे त्या ठिकाणी गुड कंडक्टर आहेत. जी पुढची प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल की मेटल जे आहे तर ते मेटल काय सांगता येईल आपल्याला गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू उष्णता आणि विद्युत यांचे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे सुवाहक जे आहेत तर ते सुवाहक त्या ठिकाणी. त्याच्यानंतर पुढे सांगितले जनरली ऑल मेटल्स आर हार्ड
सर्वच्या सर्व साधारणपणे सर्वच्या सर्व असणारे काही मेटल्स जे आहेत तर ते मेटल कसे सांगितले की ऑल मेटल्स आर हार्ड, कठीण त्या ठिकाणी असतात. सर्वच्या सर्व मेटल जे आहेत तर ते कठीण असतात. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला सांगितलं की हाऊ एव्हर द अल्कली मेटल्स फ्रॉम द ग्रुप फर्स्ट सच ॲज लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम आर द एक्सेप्शन. आता याच्यामध्ये एक्सेप्शन त्या ठिकाणी आपल्याला आहे, अपवाद त्या ठिकाणी आहे की सर्वसाधारणपणे ग्रुप 1 जो आहे हा ग्रुप 1ला त्या ठिकाणी आपल्याला माहिती की त्याला काय म्हटलेलं आहे, अल्कली मेटल्स त्या ठिकाणी म्हटलेले. आणि या अल्कली मेटलमधले लिथियम सांगितलंय, सोडियम सांगितलंय आणि पोटॅशियम हे जे काही 3 असणार जे काही मेटल्स जे आहेत तर ते मेटल्स मात्र त्या ठिकाणी काय सांगितले, त्या ठिकाणी ते हार्ड नाहीत तर ते त्याला त्या ठिकाणी अपवाद आहे. दीज मेटल्स कॅन बी कट विथ ए नाईफ ॲज दे आर सॉफ्ट. हे जे काही मेटल्स जे आहेत, धातू जे आहेत तर ते आपल्या लक्षात येत नसते की चाकू जे आहे तर त्या चाकूच्या साह्याने आपण त्या ठिकाणी कापू त्या ठिकाणी शकतो. आणि म्हणून हे कसे आहेत तर त्या ठिकाणी सॉफ्ट त्या ठिकाणी आहेत, मऊ त्या ठिकाणी आहेत की ते आपण सहजपणे त्या ठिकाणी असणारे जे काही चाकू जे आहे तर त्या चाकूच्या साह्याने त्यांना त्या ठिकाणी कापू शकतो. पुढे आता की मेटल्स हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. धातू जे आहे तर ते धातू सर्वसाधारणपणे कसं सांगितलं आपल्याला, हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. धातू जे आहेत तर ते धातू आपल्या लक्षात येत नसते की यांचे असणारे जे काही उत्कलन बिंदू आणि असणारा जो काही द्रवणांक. आता पहिला आपण त्या ठिकाणी मेल्टिंग म्हणजे द्रवणांक आणि बॉइलिंग म्हणजे उत्कलन बिंदू कसे आहेत तर अतिशय उच्च त्या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी काय दिलेले की फॉर एक्झाम्पल टंगस्टन मेटल हॅज द हायेस्ट मेल्टिंग पॉइंट 3422 डिग्री सेंटीग्रेड. याच्यामध्ये आपल्याला लक्षात येत नसते की टंगस्टनचा सिम्बॉल आपल्याला माहिती, हा जो काही टंगस्टन जो आहे तर त्या टंगस्टनचा असणारा जो काही मेल्टिंग पॉइंट जो आहे तर तो मेल्टिंग पॉइंट आपल्याला दिलेला आहे, किती दिलेला आहे 3422 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने अतिशय उच्च अशा प्रकारचे त्याचे असणारे जे काही द्रवणांक जो आहे तर तो द्रवणांक आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ऑन द कॉन्ट्ररी द मेल्टिंग पॉइंट्स अँड बॉइलिंग पॉइंट्स ऑफ द मेटल सच ॲज सोडियम, पोटॅशियम, मर्क्युरी आणि गॅलियम आर व्हेरी लो. पण आता याच्यामध्ये एक्सेप्शन आपल्याला दिलं आहे, म्हणजे अपवाद जो आहे तर तो अपवाद आपल्याला दिला. आता अपवाद जो आहे तर तो अपवाद कोणकोणत्या धातूंचा दिलेला आपल्याला की सर्वसाधारणपणे सोडियम असेल, त्याच्यानंतर आपल्याला सांगितले पोटॅशियम असेल, त्याच्यानंतर मर्क्युरी असेल आणि गॅलियम असेल. हे जे असणारे जे काही धातू जे आहेत या धातूंचे असणारे जे काही मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट जे आहेत याचे असणारे जे काही मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट जो आहे तर ते मात्र काय सांगितले व्हेरी लो त्या ठिकाणी आहेत, अतिशय त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी आहेत. हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे ए साऊंड इज प्रोड्यूस व्हेन द सर्टन मेटल आर स्ट्रक. म्हणजे सर्वसाधारणपणे पुढचे असताना जे काही प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल की असणारे जे काही मेटल जे आहे तर ते मेटल काय केले, स्ट्रक केले, जे ठोकले तर काय होता नसते तर आपल्याला लक्षात येत नसते की ध्वनी जो आहे तर तो ध्वनी त्या ठिकाणी निर्माण होतो नसतो. आणि दिस इज कॉल्ड सोनॅरिटी. आणि यालाच आपण काय म्हणतो नसतो सोन्या स्पेलिंग व्यवस्थित पहा तर सोनॅरिटी आहे, सोनॅरिटी त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता जो काही सोनॅरिटी म्हणजेच काय तर नाद जो आहे तर तो नादमय त्याला त्या ठिकाणी म्हटलेले. आणि दीज मेटल्स आर नोन ॲज सोनरस मेटल. म्हणजे ठोकल्यानंतर स्ट्रक धातू जो आहे तर त्या धातूला स्ट्रक केलं, ठोकलं, साऊंड त्या ठिकाणी त्याला आपण दिसतो, त्यालाच आपण त्या ठिकाणी सोनॅरिटी म्हणताना दिसतो.
किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो नसतं सोनरस मेटल म्हणून, म्हणजे नादमय अशा प्रकारचा धातू म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं, तर त्याला त्या ठिकाणी ओळखलं जातं. पाहिल्यानंतर आपल्याला पुढे पाहिजे की फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. जसे आपण त्या ठिकाणी धातू जे आहेत तर त्या धातूंचे गुणधर्म पाहिले, तर तशाच पद्धतीचे आपल्याला असणारे जे काही अधातू जे आहेत तर त्या अधातूंचे गुणधर्म त्या ठिकाणी पाहिजे. काय सांगितले की व्हेन प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स आर कन्सिडर, इट इज फाउंड दॅट सम मेटल्स आर इन द सॉलिड स्टेट व्हाईल सम आर इन द गॅसियस स्टेट. म्हणजे अधातू जे आहेत तर त्या अधातूंच्या गुणधर्माचा जर आपण विचार केला तर काही असणारे जे काही अधातू जे आहेत तर ते स्थायू आहेत, तर काही मात्र त्या ठिकाणी अधातू जे आहेत तर ते वायू अवस्थेमध्ये आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला सांगता येईल की असणारे जे काही नॉन मेटल जे आहेत तर त्या नॉन मेटल पैकी बहुतेक असणारे जे काही धातू जे आहेत तर ते धातू त्या ठिकाणी सॉलिडमध्ये आहेत, आणि काही असणारे जे काही धातू जे आहेत तर ते काय सांगितले आपल्याला गॅसियस स्टेट जे आहे, वायू अवस्था जी आहे तर त्या वायू अवस्थेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतं. आता याच्यामध्ये एक्सेप्शन दिलेले आहे, अपवाद आपल्याला दिलेले आहे की एक्सेप्शन इज द नॉन मेटल ब्रोमिन विच एक्झिस्ट इन द लिक्विड स्टेट. या ठिकाणी आपल्याला एक्सेप्शन जे आहे तर ते एक्सेप्शन त्या ठिकाणी दिलेले. अपवाद जो आहे तर तो अपवाद आपल्याला त्या ठिकाणी ब्रोमिन हा असणारा जो काही नॉन मेटल जो आहे तर तो नॉन मेटल मात्र काय सांगितलेलं आहे की असणारे जे काही लिक्विड स्टेट जे आहे, म्हणजे द्रव अवस्था जी आहे तर त्या द्रवरूप अवस्थेमध्ये ब्रोमिन जो आहे तर तो ब्रोमिन आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. त्याच्यानंतर मेटल्स डू नॉट पजेस लस्टर बट आयोडीन इज एक्सेप्शन ॲज इट्स क्रिस्टल आर शाईन. दुसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल की असणारे जे काही नॉन मेटल जे आहे तर ते नॉन मेटल काय सांगितले आपल्याला, नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. काय सांगितलेले, नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. आता या ठिकाणी त्यांना लस्टर जे आहे तर ते लस्टर त्या ठिकाणी नाही, चाकाकी नाही, परंतु असणारा जो काय आयोडीन जे आहे, आयोडीनचे असणारे जे काही क्रिस्टल जे आहे, स्फटिक जे आहे तर ते मात्र कसं सांगितलं शायनी आहे. म्हणजे त्याचे असणारे जे काही स्फटिक जे आहे तर ते आयोडीनचे स्फटिक मात्र काय आपण असतात चमकदार त्या ठिकाणी असतात, ही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे नॉन मेटल्स आर नॉट हार्ड. डायमंड विच इज अन ॲलोट्रॉपी ऑफ कार्बन इज द एक्सेप्शन. पुढचा आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर्टी सांगता येईल मेटलच्या बाबतीमध्ये, ही कशी नाही, नॉन मेटल्स आर नॉट हार्ड. नॉन मेटल्स आर नॉट हार्ड, परंतु आपल्या लक्षात येत नसते की डायमंड जो आहे हा डायमंड मात्र आपल्या लक्षात येत नसते की हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स आहे. काय सांगितलेले, हार्डेस्ट नॅचरल सबस्टन्स, जी सर्वात कठीण अशा प्रकारचा नैसर्गिक पदार्थ जो आहे तर तो नैसर्गिक पदार्थ आहे तर त्या ठिकाणी हिरा त्या ठिकाणी असतो. Non-metals have low melting and boiling points. पण डिफरन्ससाठी फरक जे आहे तर ते फरक प्रॉपर्टीज तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा की असणारे जे काही नॉन मेटल्स जे आहेत तर त्या नॉन मेटल्स हॅव लो मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. अधातू जे आहेत तर त्या अधातूंचे असणारे जे काही द्रवणांक आणि उत्कलनांक कसा असणार आहे, अतिशय त्या ठिकाणी कमी असणार आहे. त्याच्यानंतर पुढे नॉन मेटल्स आर द बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. ग्राफाइट अँड ॲलोट्रॉप ऑफ कार्बन इज अन एक्सेप्शन, इट इज ए गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. पुढे आपल्याला सांगते पाचवी प्रॉपर्टी की नॉन मेटल्स काय सांगितले, आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. म्हणजे अधातू जे आहे तर ते अधातू उष्णता आणि विद्युत यांची त्या ठिकाणी काय सांगितले, खरी बॅड कंडक्टर आहेत, बॅड कंडक्टर त्या ठिकाणी आहेत.
आणि याच्यामध्ये असताना ते काही एक्सेप्शन जे आहे आपोआप त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला ग्राफाईट. आपल्याला माहिती आहे की ग्राफाईट जे आहे तर ते काय आहे, कार्बन जे आहे तर त्या कार्बनचं त्या ठिकाणी ॲलॉट्रॉप त्या ठिकाणी आहे. काय आहे, ॲलॉट्रॉप त्या ठिकाणी आहे. आणि हे जे काय असतं ते काही ॲलॉट्रॉपी जे आहे, अपरूप जे आहे, तर हे मात्र त्या ठिकाणी काय आहे की गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी आहे. की ग्राफाईट हे त्या ठिकाणी कार्बनचं अपरूप आहे, परंतु हे मात्र त्या ठिकाणी विद्युत जे आहे तर त्या विद्युतीचं चांगल्या पद्धतीचं सुवाहक त्या ठिकाणी. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.